कल्याणमधील नामांकित 0 डिग्री डान्स अकॅडमीने नुकताच एक मोठा विक्रम केलेला आहे। मागील अनेक वर्षांपासून कल्याण शहरात 0 डिग्री डान्स अकॅडमीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून आता त्यांनी भारताबाहेर विदेशातही डंका वाजवलाय। नुकतेच मलेशिया येथे 18 व 19 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या पदन्यास एंटरटेनमेंट आयोजित इंडियाज इंटरनॅशनल ग्रुप फेस्ट 2024 या स्पर्धेत 0 डिग्री डान्स अकॅडमीच्या टीमनं अद्भुत नृत्याविष्कार सादर करीत भारतासाठी सिल्वर मेडल जिंकलाय। 0 डिग्री डान्स अकॅडमीने याआधी देखील सोनी एंटरटेनमेंट आयोजित इंडियाज गॉट टॅलेंटच्या फायनलमध्ये धडक दिली होती आणि त्यानंतर त्यांचं हे दुसरं मोठं यश मानलं जात आहे। 0 डिग्री डान्स अकॅडमीचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक मोहम्मद मोहसिन यांनी आजवर हजारो डान्सर तयार केलेले आहेत। लहानपणापासून कलेला वाढवण्याचं काम ते आजवर करत आलेले आहेत। मलेशियात होणाऱ्या या स्पर्धेची कमी वेळात त्यांनी आपल्या लहानग्यांकडून तयारी करून घेतली। संपूर्ण स्पर्धेत 0 डिग्री डान्स अकॅडमीचा दबदबा राहिला। प्रेक्षकांमध्येही 0 डिग्री गोल्ड मेडल जिंकेल अशी चर्चा होती। मात्र अनपेक्षितरित्या दुसऱ्या टीमला गोल्ड मेडल विजयी घोषित करण्यात आला, तर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 0 डिग्रीला सिल्वर मेडल प्रदान केलं गेलं। भारतासाठी सिल्वर मेडल मिळवणं ही बाब आमच्यासाठी अभिमानाची असल्याच्या भावना यावेळी 0 डिग्री डान्स अकॅडमीचे संस्थापक मोहम्मद मोहसिन यांनी MH मराठीशी बोलताना व्यक्त केल्या। काफ़ी चांगला एक्सपिरियन्स होता। मलेशियामध्ये इंडियाज इंटरनॅशनल ग्रुप फेस्ट करून एक मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता पदन्य एंटरटेनमेंटने। तर तिकडे 500+ डान्सर आणि 12 नेशनमधून लोक आले होते। त्याच्यामध्ये आमचं कल्याण महाराष्ट्र इंडियाला आम्ही रिप्रेझेंट केले आणि सिल्वर मेडल आम्ही जिंकून आणलेलं आहे कल्याण महाराष्ट्रासाठी। किती दिवस तयारी केली होती? ही तयारी तर आम्ही वर्षभरपासून करत होता आणि हे आमचं पहिलंच वर्ष होतं पार्टिसिपेट केले आम्ही आणि आमचा प्रयत्न गोल्ड जिंकून आणायचा होता। हे वर्षी आम्हाला सिल्वर भेटलं आणि मी आणि माझा टीम तुम्हाला प्रॉमिस करतो की नेक्स्ट इयर आम्ही इंडिया महाराष्ट्राला आम्ही गोल्ड आणायचा प्रयत्न करणार आहे परत। मला चांगलं वाटलं, पण आमचं विश होतं की आम्ही गोल्ड मेडल जिंकून आणायचं, पण आमचं फर्स्ट ट्राय होतं। काय नाही होऊन जाईल, नेक्स्ट टाइम आम्ही कमबॅक करू आणि गोल्ड मेडल इंडिया महाराष्ट्र कल्याणसाठी जिंकून आणू। बहुत अच्छा एक्सपीरियंस था हम लोग को, बहुत कुछ नया सीखने मिला और कुछ सीखने मिला और नेक्स्ट टाइम हम इससे भी डबल अच्छा करेंगे और गोल्ड लेके आएंगे। कंपटीशन बहुत टफ था और हमने अपना पूरा बेस्ट दिया और हमने तीनों राउंड में सारे जजेस का, सारे 12 नेशंस का दिल जीता और सिल्वर मेडलिस्ट आए थे। टोटल 3 राउंड होते, फिनाले आणि ग्रँड फिनाले आणि मेगा फिनाले। तर फायनाले आणि ग्रँड फिनालेमध्ये आम्ही 2 ललाटी भंडारा जोगवा आमचा सांस्कृतिक डान्स तो केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला स्टँडअप भेटलं। आणि थर्ड राऊंडमध्ये चॅलेंज होतं की 1 तासामध्ये आम्हाला 1.5 मिनिटाचा कोरिओग्राफी ऑन द स्पॉट करायचा आहे। मग त्याच्यामध्ये पण आम्हाला स्टँडअप पोझिशन। मला जजिंग करायला सुधाचंद्र मॅम, मनन सर आणि वृषाली मॅम तिथे जजिंग करायला होते। त्यांच्यासमोर आम्हाला डान्स करायला खूप छान वाटलं आणि त्यांनी आम्हाला स्टँडिंग ऑव्हेशन दिलं। थँक्यू। एक्सपिरियन्स खूप छान होता, कारण तिकडे जे बघण्यासारखं होतं ते खूप असं अद्भुत होतं। कारण आपल्या मुलांचा डान्स आणि स्टँडिंग ऑडिशन मिळणं, परत त्यांनी पूर्ण ऑडियन्सचं मन जिंकलं आणि त्यांना सेकंड मेडल मिळालं। पण अजून पुढच्या वेळेस ते गोल्ड मेडल नक्कीच घेऊन येणार आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या कल्याणसाठी आणि मुलं त्यांचं नाव रोशन करतील, अजूनच रोशन करतील।